पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झालेत। एसआयटी अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आश्वासन दिलंय। पीक विम्यात हजारो कोटींचा अपव्यय झाल्याचंही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। ही आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। एसआयटी अहवालानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे। पीक विम्यात हजारो कोटींचा अपव्यय झाल्याचं यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर दोषींवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो, त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस 1 रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या। हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे, अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले। त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।